आणि इष्टी आली तर सगळी लोक आम्ही बघायला जायचो. अरे इष्टी आली सगळी गुड्या मारी जायची. इष्टी आली बघायला चला, इष्टी बघायला जायची. आणि ते विमान आलं तर सगळी बाहेर निघायची. अरे मोठं विमान आले, चला बघाया बाहेर. आता ती रोज विमान जात्या, त्या एसटी त्यात कुणी जात नाही. त्याचं म्हातारं म्हणायचं, बाबा तुम्हाला एकटा दे, कुठं नोकरीला जातो. त्यांनी दिलं सोडून, तो आला घरी. लक्ष्मी आमच्या लागला इंजिनियर म्हणून. गेलो आम्ही खाली नदी शिकतो की आम्ही दागडो मात्र आलं होत. अरे पुढे शिकवते गेली म्हणलं दागडो पक्कार पडला आम्हाला त्या मास्तरीने दागडो. शेतकरी आपलं आपलं नांगरा गेला शेतात, त्या शेतात पण भेटणार आपले साय वगैरे करायची ना, त्या नांगरता त्याच्यात भेटणार. ते लगेच घरी घेऊन येणार ते तांबळी हळीभर हेच खालवानं काय दुसरं. चुलीकडे बसलं सगळी मात्र बसायला चुलीच्या बुद्धीने बसणार, जेवायला दिसणार ती दिसणार. आता लाईट आल्या पण लोकांना दिसत नाही. गोष्ट सांगितलं नाही एखादी तर ती गोष्ट सांगायची. पण ती गोष्ट झाली अशी बसले ना तेव्हा अख्ख्या असायच्या चुलीपुढं. अशा प्रत्येकाच्या दारा पुढं पुढं सगळी मंडळी बसायची अख्खीवर शेकत. मग तिथं अख्खीवर झाली का एक दोन गोष्ट सांगायचा. मग ती गोष्ट सांगितली तर बाकीची गोष्ट ऐकायची. मग त्या गोष्टीवर पातळी बसवायची. त्या रातभर लोक पब्लिक उठायची नाही. त्या टायमाला काय पलीद लावून बजार लाईट नव्हती लाईटी पलीद लावायचं त्याच्यावर बजार. पण लोक उठायची नाहीत, हालायची नाहीत. हा टिया फिया काही नव्हत्या, लाईटी नाही तर ठीक आहे. पलीदा लावायचं त्याच्यावर बजार. पण बजार असं व्हायचं ना पब्लिक हालेल काही माणसं पुढे इकडचं तिकडे कुणी जाणार नाही. आता टीव्हीला चालायचं बसणं तशीच बसणं असायची. हुबाहुब ती पात्री वरातीला काय काय देव भजन असायचे ना. राम लक्ष्मण रावण ही पात्री त्या बैलगाड्यांमध्ये बसवणार. तेव्हा लागणार गाड्या घ्यायच्या बैलगाड्या नाही जायचं. बैल असायची प्रत्येकाच्या घरी. बैल रुपयाची बैलगाड्यांमध्ये वराड ती गाणी नवरा नवरीची मोठी तेव्हा ते नवरदेवाला मोठ्या मुंडोळ्या चाफ्याच्या मुंडोळ्या पकवत बांधायची. बरंच असं बांध. आता काय आता एक मुंडोळी बांधते ना तसं नव्हतं तेव्हा. असं दिसायचं नाव नवरदेव मोठं कटारू येणार असा वर बागणार त्यानं त्या मुंडोळीने. असं त्यांचं हे होतं डेकोरेशन. नंतर अशी गर्दी व्हायची बघा की त्या पुढं पार पळत आहे. गाड्या बघायच भेटत नव्हत्या, बघायला भेटत दुराळा सगळा. आता डांबरी बिंबरी असं डांबरी नव्हते. सगळा फुप्पटा त्या गाड्या लाल, माणसं लाल, त्या गाडीत बसले का कपडे लाल. ते असं काळ होता तो. दत्तू बाबा जुना काळ कसा होता? जुना काळ लय दुष्काळाचा होता बाबा. 72 साली तर मोठा दुष्काळ पडला होता. त्या टायमाला पाऊस लय भरपूर, नद्या भरपूर चालायच्या भरून. काही टायमाला तर बाबा आम्हाला खायला भेटायचं नाही, जेवण भेटायचं नाही. सायावरीच्या नाचणीच्या भाकरी आणि नदीच्या पलीकडे जर गुरं गेली तर आमची गुरं तिकडं थांबली तर घरी येऊन माणसं भाकरी फेकायची. तिकडे नदीत पडली तर गेली गुरांनी, भेटली तर घ्यायची खायची. तिकडंच थांबायचं. असा काळ होता तो, लय अवघड काळ होता. तर लोकांची हालत होती. इकिमिरीला खायला नव्हतं. इकिमिरीच्या घरात जाऊन इकिमिरीला त्याला गोंड्या सायावरीच्या भाकरी द्यायची, त्याच्यावर ते पाठ बागवायची. काहीच्या घरात खायलाच नाचायचं, पिकं व्हायची नाहीत. आणि ते गाया जरी पाळ्या होत्या तर ते दूध घेऊन इथून त्या वाणगावला जायचं. त्या वाणगावला त्या पाडवातून जायचं. पाडवातून त्या होडकीतून जायचं आणि तिकून परत त्या पाडवातून यायचं. मग इकडे दारा काढाय त्या गाय पाळा. त्याला बाजार नाही त्या दुधाला. त्या दुधाला डिरीवर न्यावं का नाही हे काही काय बाजारच नाही त्या दुधाला. तेव्हा लय हलतीचं काळ झालेले लोकांनी हालत काढली. आता दिवस चांगला हालत. एक वर्षी पोरं बिर चांगली असायची. आणि आम्ही काय करायचो, गार पाणी आंघोळ करायचो लहानपणा. खुर्च्या खायला जायचो, गार पाणी आंघोळ करायला जायचो ना. सकाळ नदीवर जायचं का? सकाळ नदीवर जायचो. तिकडे गार पाणी आंघोळ करायचं. कुस्त्या पण तिथंच खायचं. घरी 9-10 वाजायच्या यायला. दूध खायला काय दूध, ते दूध काय हाय काला दूध काय ताकच प्यायची. तरी पण ते पैसा पाहिला, पैसा कमी. हा आणि कुस्ती जरी केली तर 20 पैसे लय इनाम झालं. 20 पैशाचं मोठं इनाम बरं का. 20-25 पैसे ना
ते चांगलं इनाम झालं 51 रुपये म्हणजे तो बिनजोड सुटला पैलवान. आताच्या काळात त्या पैलवानांनी कसल्या कृत्या केल्या त्या. आता तर काय पैलवान आजच्या टायमाला पैलवान कसलं होतं मांडी ही गचकी पैलवानाची होती. पैलवानच्या बॉड्या तशाच होत्या. तालमीत नव्हतं गावठी पैलवान नव्हतं पण बॉड्या गावठीकडेच्या होत्या तसल्या. आता तसलं पैलवान नाही का खायला असून पैलवान नाही तसं. तेव्हा खायला नव्हतं पण बॉड्या लय गड्यांच्या टाईट होत्या. खेळ पण लय जोरात होत आणि जास्तीत जास्त 51 रुपये इनाम. 51च्या वर इनामच नाही. आखाडाच मारायचा. पहिलाच आकडा वर्सुबाई तोरणीची वर्सुबाई नाही इथं नांगरला तो आकडा पहिला. तो झाला का मग इकडं आंबोली बरंच आम्ही आकडा करायचो. इकडं पार जुन्नर पर्यंत जायचं. आंबेगाव खेड इकडं आपल्या मावळ मध्ये रायगड सगळे गाव आम्ही घ्यायचो पायी पायी. तेव्हा कायच्या गाडी आली तर गाड्यात नाही तर हात करून कोणाला आता कोणाला हात करून जाईल. तेव्हा नव्हतं बाबा. पायी आम्ही त्या आंबेगाव मध्ये वर्सुबाई हिवऱ्या पठारावरून तिथून त्या वाडीला गेलतो पायी पायी. आता तिथवर कोणी पायी पायी जाणार पण नाही. किती किलोमीटर असेल इथून? ते किलोमीटर आपल्याला नाही सांगता येणार. ते लय लांब अंतर आहे. तरी किती तास लागायचं जायला आपल्या गावातून तिकडे जायला? आपल्या गावातून आपल्या गावातून 2 दिवस लागतील. आम्ही इथून वाड्याचा आखाडा केला. वाडीच्या आखाड्यात आणि ते पण त्या हऱ्यासारखं होडग. त्या वाडीला जायला हऱ्यासारखं होडग होतं. त्या होडग्यात सगळ्या बाजूला गडी बसायचं त्या हऱ्यामध्ये एकच हावल्या. आता हालीत हाली चालायचं आणि त्याच्या पलीकडे जायचं. आणि इनाम किती रे किती केलं लय केलं तर तिथं जाऊन 75 रुपये इनाम झालं बा. खुश त्या आम्ही केल्या चांगल्या तर लय लांब लांब जायचं. ते येता येता संपून जात असतील पैसे म्हणजे तिकडून आता जाणे पायी पायी ना काय पैसे खपत पायी पायी यायचं. आता तेव्हा महागाई कमी होती ना. आता महागाई जास्त झाली. तेव्हा ते पैसे पुरायचं. हा कमी पैसे होते पण ते पैसे पुरून वापरायचं नाही का ते. मग तिकडे राहण्याची खायची सोय जेवणाची खायची म्हणजे आता असंच कुस्त्यांवाला जोडीदार भेटणार आणि मग त्याच्या संगतीला लागून ती त्याच्या घरी जायचं कुठेतरी. ते तो म्हणणार चला माझ्या इकडे जेवायला त्याच्या इकडे जायचं जेवायला. काय डोक्याला हे बांधायचं ते लोंगाट कुस्त्यांचं. कुस्त्या काय केलं का डोक्याला लोंगाट बांधायचं. मग ती लोंगाट बांधलं मग ती गावातली लोक समजायची इकडून तरी परत लांबुली आल्या पहिलवान त्याला जेवाय द्या. ती जेवाय गाव जेवायला असायचे त्यावेळेस. गाव मिळून जेवण. आता घरोघरी नाही असं जेवायचं. गाव मिळून जेवण असायचं. तिथे जेवायचं असं होतं का. तिथून जाऊन मग कुस्त्या करायची. शाळेत कुठं होता तू? शाळेत मी कोंड्याला का? खेड तालुक्यात आम्ही इथून पायी पायी जायचो. तिथे पायी पायी कुठून ह्या डोंगरातून वर चढायचं. वर डोंगरावरून जायचं तर इथं खिंडीतून जायचो. पायी पायी जाणार इथून घरी भाकरी बांधायच्या आणि भाकरी बांधायच्या आधी मध्ये कुठेतरी जाऊन बसायचं. तिथं भाकरी खायच्या कुठेतरी खेळायचं. परत मग शाळेला जायचं. अंधार 6 वाजायचे आम्हाला घरी. इथून निघालो ना 8 वाजता तिथं आम्हाला 6च वाजायच्या. एवढा टाइम लागायचा? लय लांब अंतर ना ते. अरे बापरे. तिथपर्यंत जायचो आम्ही 8 वाजायच्या तेव्हा काय पैसा नाही अडका. पैसे आम्हाला दिलेलं केलं. कोणाला 10 पैसे कोणाला 20 पैसे 25 पैसे असं पैसे आमच्या हातात माणसं द्यायची शाळेत जायला. त्याच्यापेक्षा जास्त पैसे नाही पण ते पैसे आम्हाला पुरायचे ते. एक पै होती ना. 1 पै 2 पै 1.5 पै असं पैसा हिशेब होता तो. पावकी 1.5 पावकी असा हिशेब होता तो ना. ते पैसे आम्हाला पुरत होत. मग त्या एका पै मध्ये किती काय काय यायचं असं घ्यायला गेलं तर? त्या आंबुला कुंदा बिंदा यायचा ना. कुंदा? तो कुंदा आहे ना तो त्या आंबुलीचा फेमस कुंदा. तो कुंदा गेला याचा आम्ही. कुंदा शाळेला पुढे पेन्शनी शाळेत भेटायच्या म्हणा. तरी पण घ्यायचं असे एखादी मोडली बिडली का पेन्सिल का घ्यायची यायचे त्याच्यामध्ये भागायचे. राहू का आता गेलो ना तर अगोदर पाऊस पडायच्या टायमाला गेलो तर पंचमीलाच यायचो. मध्ये नाही येणार. माणसाने तिथं नेऊन लावणार. शाळेमध्ये आश्रमशाळा ना. मग आश्रमशाळेत तिथे एकदा नेऊन पोहोचवलं आम्ही डायरेक्ट पंचमीला घरी. तर मध्ये घरी लांब अंतर कसं काय घरी येणार. तर खाण्यापिण्याची सोय असायची राहायची सोय असायची. तिथं वसतिगृह होतं का? वसतिगृह. तिथलं शिक्षक वगैरे कसं होतं? शिक्षक चांगलं होतं. गेंगजे ढोळेकर ठाकरे होतं बा आम्हाला.
हा मग ते शिकवायचं व्यवस्थित ना? ते शिकवाय चांगलं शिकतो. हा. ते आपली गावकरी पोरं कशी होती तेव्हा? आपल्याच गावातले 45 पोरं आमच्या टायमाला. हा काय? हा शाळेमध्ये बापरे. आपल्याच गावातली 45 पोरं होती त्या आश्रम शाळेला कोंडीच्या. अरे आम्ही होतो त्या टायमाला. मोठी टीम असायची, सगळीच निघायची बारीक सारीक ना. हा, घरी खायला नाही तर कोण शाळे घरी थांबत, बरोबर. सगळी शाळेमध्ये वरती आश्रम शाळेला. आणि मग तिथं भांडणं बिंडणं व्हायची का पोरांची असं काय? मग पोरांच्या कळी व्हायच्या हा, बर काय, हा, व्हायच्या पोरांच्या. हे पण तेव्हा पोरं चांगली असायची, साथ द्यायची प्रत्येक गावाची. हा, बरोबर. त्याच्या गावाची एखाद्या पोराला काय झालं ना, आता आपल्या गावचं 45 पोर हम्म. लय ना, दुसऱ्या गावची पोरं कमी असायची मग ती दाबायची ना. हा, हा? मग त्याच्या गावाची ती धावून जायची. हम्म. तेव्हा पोरं चांगली असायची. गणित वगैरे कसं काय पक्क झालं त्या? गणिताला आम्हाला ते डोळेकर मास्तर गणित आमचे लय क्लिअर घ्यायचं. हा, इंग्रजीला एक जोशी म्हणून मास्तर होता. हम्म. तर तेव्हा आम्ही त्या टायमाला आम्ही आता सर म्हणतात ना, आम्ही तेव्हा सर कायच म्हणत हम्म. गुरुजी म्हणायचं. गुरुजी होत तेव्हा, हा, तेव्हा आम्ही गुरुजीच म्हणायचं. गुरुजी सगळं. आता म्हणायला आहे तर आम्हाला आता ते त्या सरांना सर म्हणायला आज वाटत बस. आम्हाला गुरुजी म्हणायची सवय ना. सवय. हा. हा, आम्ही गुरुजी म्हणायचं, मास्तर म्हणायचं, असं आम्ही बोलायचो ना. आणि आता सर म्हणतात मग ते आम्हाला अवघड होते. आवड होता. हा. बाजाराला कुठे जायचे तुम्ही? बाजार वडगावचा बाजार. वडगाव. हा, इष्टीनं जायचं ना? इष्ट्या घ्यायच्या तेव्हा. इष्ट्या नव्हत्या तेव्हा? इष्ट्या नाही, काही नाही. कपडे अंगात घाला नाही तर कोणाचा तरी दुसऱ्या जो चांगला घडी आहे ना, त्याचा ड्रेस घ्यायचा. गावाला जायचं असलं का, आणि मग त्याचा ड्रेस घ्यायचा आणि मग जायचं गावाला. चप्पल नाही पाय चपला पण नसायच्या, बिन चपलच जायचं. लांब अंतर येते, पाट्या घेऊन जातो तिकडच्या. बिन चपलाच्या हा, करवंद विकायला. कारवांदे काय इथून जायचं तर कारवांदे एकाची 1000 घ्यायचा. ती गुजरीची कपडे, गुजरीचे कपडे माहिती? ते म्हणजे ती जुन्या लोकांची कपडे तिथं असायची ना. कमी पैसा नाही तर मग ती कमी पैशातली कपडे भरायची आणि मग ती आणायची इकडे दुसऱ्याचा ड्रेस घालून गेलेलं. आणि मग तिकडून आणायचा, तिथून चारायचा आठवण्याचा किंवा 2 रुपयाचा 2 रुपयाला 1.5 रुपयाला भेटायचे. ते तेवढ्यात घेऊन या, तेवढ्याच बाजार व्हायचा. थोडंच व्याज बाजार. 5 रुपये आले ना त्याच्यात बाजार होणार फुल. 5 रुपयात बाजार. हा, अरे वा. मग परत तिथून इकडे चालत यायचं का? चालत यायचं. गाड्या हाचेलाचं काही टेन्शन नाही. हाशिलाचं नाही पायी तिथं. पायी. ते पैसे वाचायचं, हा. पण पाय पिटले असायचे. इथून वडगाव तरी 50 किलोमीटर आहे. 50 किलो वेळ किती लागायचा जायला? दिवसच गेला. दिवसच गेला. सकाळी एकदा गेला, सकाळची गेला तर डायरेक्ट इथे याला रात्रच होणार. रात्र 10 वाजणार. हा, पायी लय अंतर लांब. तेव्हा चालू होते, आता तेवढं चाल. आता इथून तळतोड ते पिंपरी जायला लोकांना लाज वाटते. लाज वाटते. हा, म्हणजे रस्त्याचं हेच नव्हतं, रस्ता झालाच नव्हता तेव्हा. आपलं असंच पायवाट, ती पायवाट, आणि गाड्या एखादी गाडी म्हणजे सगळा फुपाटा सगळी. मागून रस्ते झाले हे. हा. आणि मग ते फुपाटा बिपाटा मागून रस्ते झाले, गाड्या बिड्या या लागल्या ना. आता लोकसंख्या कमी होती ना, कमी, हा. थोडीच असायची. काहीतरी 20-30 घर असायची. आता एवढी वाढल्यात ना, एवढं जरा गाव नव्हता, कमी घर होती. मग तुमच्या काळात लग्न वगैरे कशी व्हायची? तेव्हा बघायची का पोर नोकरीला आहे का, कुठे गाडी गोडी आहे का, असं बघायची का तेव्हा? तेव्हा काय बघायचं, आई बापाने पोर पाहिली ना की पोर करायची. ते त्यांच्या मनात आलं ना पोराचं आता मला लग्न करायची, मग त्यांनी पोर पाहिली ना तर ती पोर करायची. ते तेव्हा काही बघायचं असं नाही, पुरीला पोरांनी बघायचं असं नाही, पोरांनी पुरीला बघायचं असं नाही, तसं काही नाही. आई बापाने ठरवलं का ते लग्न करायचं. पण ते लग्न लय दिवस असायचं, 5 दिवस लग्न. 5 दिवस एवढं? हा, उठणं, हळद, ते लग्न, वरात, आणि परत आकडे बाशिंग सोडायचा 1 दिवस तिथं. पण म्हणजे 5 दिवस जेवण चालायची. गरीब लायकी तर लोकसंख्या कमी असायची ना, पण 5 दिवस लोकांची जेवण चालायची मस्त पैकी. आपले हातून खेळून एक वरात असायची. वरातीला असं पहिलं डीजे बीजे काय नव्हतं का? डीजे बीजे काय झाले, हा. ढोल ढोल. ढोल असायचा, हा. एक तासच्या. हम्म. त्या डोल ती वरात. मग त्या डोल मग ते त्या टायमाला पिपाण्या पण होत्या. पिपाण्या आणि ते चालायचं बा. ते बैलगाड्यांमध्ये ते राम लक्ष्मणाचं पात्र, गरुड, हनुमान, ही अशी पात्री प्रत्येक बैलगाडीमध्ये. आणि मग ते गावातून मिरवणूक काढायची. लय जोरा भारी दिसायची ती. मग तुमचं पहिलं नाटक होतं का? हा, बैल इथं गावात रामायण होतं ना. हा. मग कोण कोण पात्र काय असायची? राम लक्ष्मण आहे ना,
ते नथू दगडे हा. आणि किसन काटे किसन काटे ते राम लक्ष्मण आणि ती सीता आहे ना किसन तळपिवाना रावण लोखरे कुंभकर्ण बिभीषण आणि हे लय हरबाज पात्री असायची. कुंभकर्ण कोण व्हायचा? कुंभकर्ण ते रावजी तापा बुद्या वाहरी शेगाडी व्हाज हा. मोठी पात्री त्यांची द्वारा. मग ते कसं चालायचं नाटक? अख्ख्या रात्रभर चालायचं का? आता एवढ्या लाईट एवढं डेकोरेशन आहे ना तरी कोणी वाजण्याला थांबत नाही. त्या टायमाला लोक हालत नव्हते लय द्वारा तो म्हणजे शास्त्र आधारे बघणं असायचे. शास्त्रादाय म्हणजे जसं शास्त्रात आहे ना जसं लिहले आले ना ते शास्त्रात तसंच वचन असायचं वाचवायचं. जसं रामायण सांगितलं गोष्टी रूपाने सांगायचं हा. आणि ते बरोबर जे बसणारे गडी आहेत ना त्याला ते बरोबर ध्यानात ठेवणार ह्या गोष्टीत असं पात्र होणार आहे हम्म. असं सांगत हे त्याप्रमाणे पात्री वाटून द्यायची. जे गडी बसलेले ना ज्याला सोबत तसं पात्र द्यायचं. हम्म. आता तुला हे पात्र सोबत त्याला ते पात्र सोबत अशी पात्री द्यायची. हा. त्याप्रमाणेच भजन करायचं. तेव्हा काय आदिल किती आले रामायणाचं 40 आधी सगळं आपलं गडी करत होतं भजन. हा. हा 1 नंबर भजन हा. पैरणी पारून म्हणून करतो आधी कोणत्या गावाला जायचे तुम्ही? ते भजन तेव्हा पाय ना हा, पाय पाय. पीटी डोक्यावर ते पाखवा डोक्यावर ते मुखावट त्या मारुतीचा मुखावटा ते सगळे जे मुखावट आहेत ना ते पात्री ते सगळे पीटीत यायचं ते साहित्य डोक्यावर वाकणात न्यायचं. इकडे खेड आंबेगाव इकडे सगळीकडे फिरवायचे ते भजन. जिकडे जिकडे यात्रा असतील तिकडे यात्रा ना तिकडं भजन जाणार भाऊ बरं पाय 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 डोक्यावर सगळं सगळं डोक्यावर. सगळं एका पेटीत भरायचं आणि ती पेटी प्रत्येकाला साहित्य वाटत हा, माहित प्रत्येक तुला हे पात्र आहे ना मग ते पेटी मध्ये साहित्य त्याचं ते साहित्य तो घेणार तो डोक्यावर घेऊन चालणार. म्हणजे दोघा चौघांचं त्या साहित्य एका पेटी साहित्य हम्म. अशा आपल्या बारीक बारीक केवढ्या पेट्या हा. त्या पेट्यांमध्ये ते साहित्य भरायचं मग तिकडे जाऊन ते मेकअप करायचं. मेकअपला काय काय असायचं? मेकअपला काय पावडर पावडर होती का? हा पावडर आपली तोंडाला लावायची पावडर हम्म. आणि त्याची मेकअप करायची. त्याच्यावर म्हणजे आता तिकडे पहिले देव म्हणजे पली देऊ. हा मग सगळे जे आहेत सगळं तेव्हा लाईट नव्हती तेव्हा सगळं पली तर बत्त्या बित्त्या असायचे ना. पण त्या काही तेव्हा लोक राखेल पण जाळी नव्हती हा. त्या आपल्या दिव लावायचे. पण त्या जे लांब दिव होतं पहिले लोक जुन्या लोकांचा असं अडकवायचे हा. ते अडकवायचे त्याच्यावर मग उजेड त्याच्यावर उजेड कानला तेल पण नसायचे ना हम्म. त्या टायमाला त्या मोठ्यांच तेल कोणतं झाड आहे ते? मोहाचं झाड मोहाचं झाड. त्या मोठ्या गाड्यात ते तेल त्या मोठ्याच तेल हम्म. आणि कानला ते तेल नसलं ना चुलीचा जाळ करायचा ते जेवायचं तर बरोबर घरात दिसायची. लाईट आले तरी म्हणा एक दिवस लाईट नसली का सगळी गोगा गोग होती दिसतच नाही ते काही म्हणत. दुष्काळाच्या टायमाला तुम्ही काय खायचे? रानातून ना हा. कोंबळा आणायची हा. फळ्या भाजायची ती खायची. तांबुळी आणायची ते हळूद खाणायचं. ते हळूद ते आणायचं कुठं भेटायचं? त्या जंगलात आपल्या रानात भरपूर ते खाली ते ताण आहेत ना ते जे आपली माहितीची माणसं आहेत ना हम्म. तर माहिती ते अशी या वस्तूला हे फळ लागत आहे. कुरडूची भाजी हा. ह्याच भाज्या खायच्या आपल्या साहित्याचं द्या कुरडूची भाजी ह्याच भाज्या तेव्हा कायच एकाचं काहीच नाही. हा. जेव्हा दुष्काळ पडला तर पिकत नव्हतं ना जास्त. रोग राहायचं असं ना हा. पिकायचं नाही. तेव्हा ही खत होती का रासायनिक खत? खत नाही हा. गाया भरपूर प्रत्येकाच्या हा. गायानं गाय असायच्या ना शेतांमध्ये तेच खत नेऊन टाकायचे शेतांमध्ये. हा. शेणखत. शेणखत खत आज ही एकाची खत नाही शेणखतच वापरायची. त्या टायमाला शेणखत अशी एकाची खत पैसा नाही तर एकाची खत कोण आली. हा. मग डॉक्टर बिक्टर होतं का तवा? डॉक्टर बाबा तेव्हा दवाखान्याला डॉक्टर याला माणसाला उचलून या लागायची उचलून. चोरी करून. हा. गाड्यात नाही तर डॉक्टर कायच एवढ्या लांब असतो आपल्या इकडे दवा पाणी बागात बघत बिगत. हा. बघत बघायचं. त्या बघतानी काही गुण येलं तर देवळात येऊन बसवायचं. काही झालं एखाद्याला ना बाबा काही साप बीप चावला तर भैरोबाच्या देवळात येऊन बसवायचं. तिथं काही उपचार ते देव भरवसा लोकांना देव बराच तवा. काय देव करेल ते खरं तेव्हा खर्च नाही आणि जाणं यानं लांब डॉक्टर पुढे 50 किलो 60 किलोच्या मीटर मीटर हा? वडगाव तळेगाव तिकडे डॉक्टर. हा तिथं कवा तिथवर जास्त माणूस मरून जाईल. मग देव भरवसा ठेवायचा त्या देवळात नेऊन टाकायचं
मारला तर मारला, जागला जाग, पण त्या लोकांचा तो विश्वास ना, माणसं नाही मारायची, जागायची. जगायची. देवाला दिलं का जागायची. फरक असायचा. तेव्हा औषध काय असायची? औषध झाडपाल्याची, हा ते माहितीवाले जे माणसं आहेत ना झाडपाल्याची, हा आयुर्वेदिक. आता ते याच गिरनेल कांड, हा, आता हे जे कडू औषध आहेत ना, गिरनेल कांड कडू आहे. या गिरनेल कांड्याने बरीच माणसं बरी होतात, काहीतरी त्याच्यात बरेच उपचार आहे. पुढ्या बघाड्याचं हा हे पण लय कडू आहे. त्याच्यात पण उपचार बरेच आहेत. पोट दुखीला, पेट दुखीला, हे असं आपली घरगुती उपचार करायची लोक. हा. झाडपाला आणि देव. आणि तुम्ही ते सण कसं साजरे करायचे? सणाला मजा यायची तेव्हा. नागपंचमी म्हणजे आवून एकदा झाली का पुरीची फुगडी खेळायला सुरुवात झाली. हा. तेव्हापासून त्या पुरी फुगडी खेळायच्या महिनाभर पंचमी असतो. आम्ही त्यांच्या रोज फुगड्या बिगड्या लय मस्त पर गाणी बिणी असायची. मग त्याच्या फुगड्यांची गाणी त्या म्हणायच्या मस्त पैकी. ते पुन्हा तो सण पण जोरात साजरा. हा. पहिला सण ना, पहिला सण. हा सगळे पंचमीचा सण सगळे साजरा चांगले करायचे. कुठेतरी एका जागी निघाला तर निघाला, पण पुण्या जायची. पूजायचे. हा, प्रत्येकाला हौस असायची. तो झेंडे फुगडी आहेत ना, हा. फुल्या त्या बोलायचंच नाही त्यांना फुगडीला खेळा. हा. मोठी हाऊस असायची फुगडीला. आता नाही, आता तर कोणी खेळताना दिसतच नाही आपल्याला. पण ते आता आम्हाला मोठं महिनाभर आंधी चालू. पहिली नाही घेऊन जाणार, दुसरी नाही. प्रत्येक हे ज्या घरात एक दिवस तर ते ज्या घरात एक दिवस फुगड्या खेळायला. हा. भारी काळ असायचा. आता नाही तस. पुढं 15 दिवस महिनाभर आहे ना, तर मग त्याला चौर काढायला, त्या पावसाच्या मुळ्या खाणायच्या, त्या कुटायच्या, आणि मग त्याची ती चौर बांधवायची. त्यात आणि मग त्या बैलाला ती चौर बांधायची त्या पावसाच्या मुळ्यांची. तेव्हा कायच वाजवाय काही हा. एक डोल आणि नियाचा तिकून बैल सोडायची, इकडं वाजवला का बैल. तेव्हा ही गाड्यांचा आवाज नाही, कायचा आवाज नाही. तो डोल जरी वाजला ना, अशी बैल उडायची, तसा बोलायचंच नाही. लोक अशी गडी ना बिलगून जायचं बैलांना, पण बैल म्हणून ऐकायची नाही. तो डोल वाजला. हा. आता बैलांना काय इष्टीच्या अंगातून जात्यात हालत नाही. चालेल. तेव्हा लय बैल अशी कावरी असायची, आवाजच नाही ना काय. आता डोल वाजला तरी बैल अशी नाचायची. हा. बैलांची मिरवणूक भारी असायची. ज्याच्या घरात गणपती आहे ना, त्याच्या घरात एक दिवस फुगड्यांना जायचं, हा. भजन जायचं. आता माईक बी काही नसायची. हा. आपलं असंच वाढायचं. गाणी पण तशीच. हा. प्रत्येकाच्या ज्याच्या घरात गणपती ना, त्याच्या घरात प्रत्येक दिवशी एक दिवस जायचं. दसऱ्याला बाबा शीत बर काय, हा. शीत जायचं, शीत घेऊन जायचं, भजन यायचं हम्म. शीतापर्यंत. शीताला पूजायचा, आणि शीताला पुजणार, आणि मग तिथं काय करणार, मग आम्ही कुस्त्या पोरांच्या कुस्त्या लावणार. हा. मग त्या पोरांच्या कुस्त्या होणार. भजन इकडे चालू, तिकडे पोरांच्या कुस्त्या चालू. मग त्या कुस्त्या बिस्त्या करायची. ते मग ते शीत पूजायचा. हा. मग प्रत्येक पोर शीत घेऊन यायची. हम्म. हा दिवस प्रत्येकाच्या शीत घेऊन कानामध्ये फुलं, प्रत्येकाची झेंडूची फुलं प्रत्येक पोराच्या कानामध्ये, त्या तुरुंबी अशा खाली लोंबायची टोप्यांना. ही मोठी वेगळी डिझाईन असायची. भारी असायचं पोरांचे ते हाऊस. आणि मग गावात गेलो का मग त्या बाया ते चिरबाटी लावणार दारांमधून, त्याच्या खाली ती पाटी ठेवणार, त्या खाली सोनं ठेवणार, आणि ते जे काय सांगणार गावस वळखा काही सोने त्या पाठी खाली. आणि मग तोवर ते भजनीत ना, मग ती काठी अशी नाही, काठी अशी घेणार, आणि मग ती अशी हाताने फिरवणार बर का. हा. अशी फिरवणार, ती मोठी पात्री असणार तिथं. हम्म. आणि मग ती काठी फिरवली का मग ते नाचणार, तिकडं भजन चालणार. आणि मग ते जे ओळखणार त्याच्या खाली काय येते, नाही ओळखलं तर मग त्याने त्या भजनेने त्या पुरीला नारळ द्यायचा. मग त्या नाही ओळखलं तर मग त्या काय नाही म्हणायच्या, पण नाही ओळखलं का त्यांना नारळ द्या. असं दिवाळीला फटाकलेली. हा. हा, अहो मी आता एकदा हाताने हे डोळं जाळून घेतलं होतं. फटाकडा उडवला, तर फटाकडा जाळाला पेटलाच नाही. हे ना दारू ती आजी खाली दाकडं होती, माचीची गाडी ओली, सगळं हात जाळलं, डोळ्याच्या पापण्या जाळल्या. शेतो आणायचे आम्ही फटाकडे वाजवायचे. जंगला प्राण्यांपासून सावध हा, त्यासाठी फटाकडे इकडे आणायचं. मग ते- फटाकडा आजी शेतो होळीला ना. हम्म. पहिले बाबा कोकाट होळ्या करायच्या. महिनाभर होळी आहे ना, तर आधी त्या कोकाट होळ्या करायच्या. म्हणजे पोरच्या पाट्या काढलेल्या कातराने ती महिनाभर आपली पेटवायची, साबरं आणायची, ही महिनाभर पेटवायची. होळी मोठी जोरात व्हायची. होळीच्या प्रत्येकाच्या घरी येऊन प्रत्येक जण ओंड्या घेऊन येणार. वंड्या
नाही दोघं चौघ गडी खांदीवर रानातून जाऊन मोठ्या घेऊन येणार वाळलेल्या. होळीला एकदा आलं ना जुनं गडी तर त्या होळीपासून उडाउडी म्हणजे तो खाली वाकायचा का तो त्याच्या पुढे जाऊन उभा राहायचा का वाकायचा का तो त्याच्यामुळे असं आख्या वाडीतून खेळत येणार. ते गोविंदा काटा काही ही मोठी पात्री आणणार तर दगडी हा. तो पण मोठा पात्री आणणार बर काय. हम्म. हे किसन तळपे हे होनाजी हे मोठ्या गडी चित्र ना मोठी पात्री आणणार ते त्या आख्या गावामधून. मग लोकांना लय मजा येणार त्या होळीची. हम्म. म्हणजे तेव्हा लोक डोललीची माझा एकच डोल तेव्हा का असं एवढं डोल नाही एकच डोल पण ते बारीकसा डोल पण आवाज मोठा जोरात त्याला. हेल घालाय दुसऱ्या दिवशी जाणार पूर्वी होळीला दुसऱ्या दिवशी हेल घालायला जाणार. मग त्यांना ते हेल घालणार गोल राऊंड मारणार होळीला. गोल राऊंड मारणार त्याला ना वाजीत गाजीत नेणार त्या गावातून वाजीत गाजीत येणार त्या होळीला राऊंड मारणार त्यातून आख्या गावातून ती माती उधळणार. हम्म. प्रत्येकाच्या तवला काही किमीरो राग व्हायची नाही काही नाही चांगली असायची. हा टिंगल करायची किमिरीची किमिरी पाणी टाकणार रंग टाकणार रंग काय ना पाणी टाकायची पाणीचा रंग नव्हता तेव्हा. रंग काय तेवढं पैसे होता रंग करायचा सागाच्या पाण्याचा काय रंग करायचा आणि बियाचा टाकून रात्रीची रुखवत करायची. हम्म. रुखवत करायची त्याला लय गाय फुगड्या बिगड्या त्या पुरी रुखवत करणार तिकडे त्या पोरांचे कपडे पण येणार होळीवर त्या आणि एखादा झोपाय नाही ना आला होळीवर त्याच्या घरी जाऊन हाकणार पोर कंटिन्यू प्रत्येक गडी होळीवर झोपाय येणार. तर एखादा आला नाही ना ही इकडं होळीवरती जाणार त्याच्या घरी काहीतरी एक करणार मग येणार ते नाही बोलणार तवला बोलणार नाही त्याला माहिती आपली चूक झाली करणार त्याची गुदडी तरी चोरून आणणार पळून आणणार इकडे पोरांमध्ये नंतर त्याला काहीतरी हादल काढावणार. नोकरी काहीच्या तवा आता तरी बांध घालाय घ्यायचा तो बांध एखाद्याचा बांध घालायचा त्या बांधात किती पैसे भेटतील ते 7-8 10 जण असायचे 10-12 जण 10-12 मिळून एखाद्याचा पैशावाल्याचा बांध घ्यायचा तो किती पैसे लई केले तर 150-200 रुपये 200-150 रुपयाला बांध. तर मग कारवांदे घेऊन जायचे नंतर मग बटाटे काढायला जायचे अशीच काम. सरकारी नोकरी असायची पण शिक्षण कमी शिक्षणाला जायला परत कमी असायची ना शिक्षणाची वापर असायची तर शिक्षण कमी आणि लोक घरची माणसं जुनी म्हणायची बाबा नको एवढ्या लांब नोकरीला आपल्या इकडे मिरची भाकर खाऊ आणि असंच काम करायला लावायच्या. तुला आलती का सरकारी नोकरीची वापर? मला आलती पण मी आजारी पडलो. त्या नगरपालिकेची ऑफर आहे आम्ही गेलो आखाड्याला गोडेगावला नाव नोंदणी केली तिथे मी करणार मला म्हणला तुला नोकरी पाली त्या म्हणलं मला तुझी बॉडी चांगली तुला पाली मी आखाड्यावरून आलतो खुर्च्या करून मी नेमकी आजारी पडलो होतो. मला माहिती कोला आल पण मला सुधरत नव्हतं पुढे जायचं नाही मी जाणार पुढे ना कोला आलेलं मला पण एवढं काय मला सुधरतच नव्हतं त्याच्यामुळे मी काही गेलोच नाही. मला सुधारलंच नाही तुम्ही काय का सरकारी नोकरीची ऑफर अजून कोणाकोणाला आलती? तू काट्याला आली. ते शिक्षण किती झालं? 7वी मध्ये शिक्षण त्या टायमाला आहे ना मास्तर आम्हाला कडक शिक्षण तवा आम्हाला इंग्लिश हिंदी इंग्लिश वाचून घेणार आमच्याकडून मास्तर गणित बिनित चुकलं ना आयचा हात केला ना वरून माग जर हात वाढला ना खालून मास्तर ठोका टाकणार जोरात मान इकडून टाकणार. या टायमाला मोठं कडक शिक्षण होतं. बाबा ते एकदा आम्ही आंघोळीला खाली नाही थंडी पडायची गड मास्तर म्हणून होतं तर प्रत्येक जण माझ्या दगड मास्तर म्हणायला लागले दगड उडाला म्हणजे ते म्हणे दगड उडाला म्हणजे मग काही माया जोखीमदारी तुम्ही दगड शिकुटी केली आम्हाला असं वाटतं दगड शिकुटी केली मग आपण शिकुटी कुठं करायची ते म्हणायचं मारतीवर शिकुटी करायची दगड करायची नाही दगड उडाला म्हणजे तुम्हाला मार लागला तर मला जोखीमदारी येईल मग रोडला आम्हाला त्या मास्तरनी कशी हाणायची लवण्यात मध्ये पाठणीत बरं काय पोटऱ्या प्रत्येका मास्तरनी जोडल्या पोरांच्या शेड्या पेटीचा हात केला का टाकला टाका आणि एकदा मी सुसंगती मग होतो ना मास्तर नाही ना सुसंगती साधा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्व थान लढो असं म्हणलं मला आली हात पाकाला ठोकलं मास्तरी मला कड मास्तरी मागून मग तू मोठा राहिली मला काय सुसंगती म्हणजे चांगलाच विषय
पहिले कळत नव्हतं ना आम्हाला काय बाई चाल लावली काय म्हणत आहे, आम्हाला हात आले संगती म्हणजे चांगली संगती मास्तर सांगत हे आम्हाला माहितच नाही चाली बी लावल्यामुळे आम्हाला हातायची मग आम्हाला ते वाढला ना पका मला तर पका वाढला मास्तर मोठा लागलो कळायला लागला संगतीमध्ये सकाळ मार्गदर्शन बरं का